काय नोहे केले, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। योग यागात पे केले तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। विठ्ठल 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 सर्व साधनाचं सार जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे तुमच्या आमच्या समोर विषय प्रतिपादन करतात। अर्थात या अभंगावर बोलण्याकरता माझा अधिकार नाही, पण तुमच्या सर्वांच्या परवानगीनं, सगळ्यांच्या सर्वांच्या आज्ञेनं नाही का, वाघाचा कलघूत वाटे वाघा आईसा, बुजगावणे चोरा रक्षणासे, भास तसे त्या बुजगावण्यासारखं, पण रंग दिलेलं बुजगाव नाही बरं का, नाही का, त्याला नागडोळे काढलेले, गाडगवरून गुंतलेले, त्याला नागडोळे काढलेले, असं प्रतिमासिक एकादशीच्या निमित्तानं ही जागराची सेवा किंबहुना भगवंताचं गुणानुवाद या ठिकाणी चिंतन करण्याकरता गुरुवर्य देवांनी, नामसदाम देवांनी आज्ञा केली। तुमची सर्वांची मीटिंग झाली, सर्वांच्या अनुमते नाव माझं काय पुकारण्यात आलं, सगळ्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ही सेवा करण्याची संधी माझ्या परमभाग्याने श्रीकृष्ण देवांच्या कृपा आशीर्वादानं, स्वात्मसुख निवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ बाबांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा करण्याचा योग आलेला आहे। आता एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर आतापर्यंत विवरण चालू होतं, कमी करा थोडा बेस, आतापर्यंत एकनाथ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर विवेचन चालू होतं। आता त्या हरिपाठातलाही एक अभंग माझ्या वाट्याला आलेला होता। भक्तिवीन पशु कशाशी वाढला, सटविने कैसा नेला नाही, या अभंगावर यथामती बोलण्याचा प्रयत्न केला होता। त्याच अनुषंगानं, त्याच धर्तीवर हाही अभंग मी घेतलेला आहे असं म्हणण्यापेक्षा याच्यावर आपण चिंतन करणार आहोत। एक तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली। आपल्याला एक तास उरलेले, आता 8 वाजून गेलेले आहेत नाही का, एका तासामध्ये आपल्याला एवढी वाटचाल करायची नाही का, पण अवघड नाही बरं का, सोपं आहे। तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, परमार्थ करणं हेच सोपं आहे। फक्त परमार्थ करणं एवढंच सोपं कार्य आहे, याच्यापेक्षा अवघड सगळे कार्य आहेत। मग तुम्ही कोणतं नाही का, व्यवहारासंबंधाने जर बोलून दाखवायचं जर ठरलं तर विहीर म्हणते खांदून पहा, संसार म्हणतोय करून पहा, बायको म्हणते नांदून पहा, आणि दिंडीवाला करून पहा, जावे त्याच्या वंश तेव्हा कळे। हो, म्हणून सगळ्यात सोपं काय असन तर परमार्थची महाराज, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे, याच्यासारखा लाभ दुसरीकडे कोणताच नाही। कसं म्हणतात, एका वाक्यात सांगतो, परमार्था संसारामध्ये केलेलं प्रत्येक कर्म घ्या तुम्ही, हे दुःखाला कारणीभूत आहे, आणि परमार्थामध्ये केलेलं प्रत्येक कर्म घ्या
हे सुखाला कारणीभूत आहे. परमार्थामध्ये जो जो पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करील, जसा मुक्काम वाढत चालल तसतसं त्याच्यामध्ये त्याला परिवर्तन घडत चालतं. तसं संसारामध्ये नाही का. शांतीब्रह्म एकनाथ महाराज संसाराची व्याख्या करत असताना संसार एक झाला होता ही समूळ मिथ्या वार्ता, तो कदा कल्पांती घडेना. संसाराला अस्तित्वच नाही महाराज. बरोबर आहे का नाही. आणि परमार्थाचं अस्तित्व नाकारताच येत नाही. संसारामध्ये मरणार सगळेच आहेत, पण परमार्थामध्ये जो जीवन जगतो ना तो यथार्थ आहे. जगण्याकरता परमार्थ करायचा आहे का उद्धाराकरता परमार्थ करायचा आहे. संसार करून करून कोणाचा शेवटाला गेलेला आहे? नाहीच गेलेला. म्हणून नाम साधना करत असताना काय करता येणार नाही, किंबहुना नाम घेतल्यानंतर काय होणार नाही, असा या अभंगाचा मतीत अर्थ आहे. हा अभंग फक्त साधनेभोवती चौकडून फिरतो आहे. ही साधना नामचिंतन, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्रिअक्षरी रामकृष्ण हरी म्हणा नाही का, किंवा विठ्ठल 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 म्हणा. त्रिअक्षरी विठ्ठल या शब्दामध्येही जादू आहे, व्याप्ती आहे. आणि रामकृष्ण हरी याच्यामध्येही व्याप्ती आहे. याच्यामध्ये 3 शब्द आहेत नाही का, आणि याच्यामध्येही 3 शब्द आहेत, पण ती जोडीचे आहेत आणि ही सिंगल आहेत. फरक एवढाच आहे. आणि त्यातला मधला शब्द जो आहे ठला ठ दिलेला आहे, ठचं टंगड आणलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर जोर दे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तो ठ आहे ना डबल ठ, तो डबल ठ तुम्ही नुसता उच्चार करा, त्याचा काळजाला दणका बसल्याशिवाय राहत नाही. ही त्याच्यातले मर्म आहे. म्हणून काय न हे केले, तुकोबराय सांगतात, नाम साधना केली तर काय होणार नाही. तर ही सर्व साधनाचं सार आहे. सर्व साधना कोणते, तर भव सिंधू तरुण जाण्याकरता जेवढे जेवढे म्हणून केलेले उपाय आहेत तेवढे तेवढे काय आहेत, उद्धाराला कारणीभूत आहे का नाही? नाही ना महाराज. फक्त त्रिअक्षरी मंत्र सोपा, फक्त एवढाच मंत्र सोपा आहे. म्हणून काय नोहे केले, आणि पहिल्याच चरणामध्ये सांगितलेलं आहे, काय नोहे के एका चिंतिता विठ्ठले. काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचे सार एका चिंतिता विठ्ठले. भव सिंधू उतरी पार एका चिंतिता विठ्ठले. योग याग तपे एका चिंतिता विठ्ठले. तयाने केले आमुपे चिंतने विठ्ठले. म्हणून भगवंताचं चिंतन करण्याकरता, वारंवार चिंतन करण्याकरता तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, मंत्र तो जपण्याकरता, जप जाप्य करण्याकरता. आता जपामध्ये 2 प्रकार आहेत नाही का. एक वैखरी वाणीनं जप आहे आणि एक मध्यमेनं जप आहे. आम्हाला जो जप सांगितला, आम्हाला जो जप सांगितला, वैखरी वाणीचा विषय नाही, तो सूक्ष्म देहाचा भाग आहे. तो मन बुद्धी चित्त आणि अहंकार या त्रिपदामध्ये सापडलेला, म्हणजे मध्यमेमध्ये वाणी मध्यमा. वैखरी वैखरी कैशेनी सांगे, वैखरी सांगणार नाही, कारण जिनं अनुभवलेला आहे ती परा पश्यंती आणि मध्यमा. त्यांच्या अनुषंगानं भगवत स्वरूपाची माहिती झालेली आहे. भगवत स्वरूप म्हणजे काय,
भगवत स्वरूप कशानं तुमच्या आमच्या अनुभूतीमध्ये येईल? चला देवाकडे. कृष्णदेव बाबांनी जी तुम्हा आम्हाला साधना शिकवली, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, येन केन प्रकारे तुम्ही 12-13 दिवस घरदार प्रपंच सोडून राहूच शकत नाहीत. म्हणून सोपी अटकल बाबांनी काढली. चला वारीला, दिंडीमध्ये चला. तिथं सगळा सुकाळ आहे, खाण्याचा पिण्याचा लेण्याचा सगळा सुकाळ आहे. आंघोळीचे इतका सुकाळ आहे नाही का, फक्त तोटी बिंगून द्यायची खाली बसायचं, येऊ द्या कवर पाणी. म्हणजे सांगायचा मुद्दा त्यांनी सोपं करून सांगितलेला आहे. पण ते अंगवणी पडतंय का आपल्या? पडत नाही महाराज, पडत नाही असं नाही, पण ते तेवढ्याच कालखंडापुरतं राहतं नाही का. दिंडी तिथं पोहोचली रे पोहोचली, गजय हरी माझ्या सगट. सांगायचा मुद्दा, कृष्णदेव बाबांनी तुम्हा आम्हाला जी सवय लावली त्याचं अनुकरण हरिभक्तीपरायण नवनाथ महाराजांनीही केलं. त्यांनीही सुद्धा यथासांग तुमच्या आमच्यापर्यंत भक्ती सेवा कशी करायची, कोणत्या पद्धतीनं करायची याचंही दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. आता या दरबारामध्ये सांगायचं जर झालं तर झाडूवाल्यापासून स्वयंपाक करणारापासून तर वाढणारापर्यंत, पत्रावळी उचलून टाकण्यापर्यंत जेवढे कर्म केलेले आहेत, जेवढे म्हणून कर्म करतात ते सगळे सत्कर्मामध्येच मोडतात. आता ही झाली शरीरानं तनानं केलेली सेवा झाली नाही का. सर्वांनी येण्याचे अगत्य करावे आणि येताना तन मन धनाने सहभागी व्हावे. याच्या बोलण्याचा पाठीमागचा उद्देश काय? वित्त नका घेऊ, कारण व्यवहार संबंधाने बोलायला ठरलं तर पैशाशिवाय काही चालतच नाही. पण अंतःकरणामध्ये असलेला भाव मात्र पैशाविना चालल्याशिवाय राहत नाही. फक्त भगवंताचं चिंतन करण्याकरता अंतःकरणाची तयारी पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारशी वित्त, दिले एक चित्त तरी बहुतची झाली. आणि सगळा परमार्थ करायचा आहे कशा करता? चित्त शुद्धी करताच करायचा आहे. तुम्ही आम्ही जो प्रयत्न करत आहोत योग्य नाही असं मला म्हणायचं नाही. साधू संतांनी निर्वाळा दिलेला आहे. आवड म्हणून भक्ती करावी, देव आपलासा व्हावा ही जिज्ञासा अंतःकरणामध्ये पाहिजे. जसं लेकरू खेळायला जातं आणि खेळता 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 त्याला भूक लागते, भूक लागल्याबरोबर त्याच्या लक्षामध्ये जशी आई येते तसं आपण सुद्धा सर्व कार्य करत असताना भावभक्तीनं त्याचं चिंतन करून केलेलं पाहिजे नाही का. हरि बोला देता हरि बोला घेता, हरि बोला देता हरि बोला घेता, आणि ही भक्ती साधना पूर्ण होण्याकरता शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठातून सांगतात, सर्व कार्य करिता हरि बोला. दिन रजनी हाची धंदा, हो गोविंदाची पवाडे. म्हणून असा काही चाळा या वाणीला लागावा, असा काही चाळा मनाला लागावा. आणि मग वाणीला लागल्यानंतर मनाला लागल्यानंतर बाकीच्या इंद्रियांना चालना द्यावा लागत नाही, ती सहज त्याच्या मागे चालतात. ब्रेक कोणाला आहे? ब्रेक कोणाला आहे?
गाडीला नाही म्हणे, ब्रेक कोणाला आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यापैकी ब्रेक कोणाला आहे? मनाच्या मोटारीला विचाराची ब्रेक लावा. म्हणी साध्याच आहेत बरं का पूर्वजांच्या, पण मार्मिक परमार्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. म्हणून भगवंताची साधना करत असताना त्या साधनेच्या पाठीमाग हळहळ असावी, जिज्ञासा असावी आणि तळमळ असावी. तुकोबराय एका अभंगामध्ये सांगतात, जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. तुकोबरायांना किती तळमळ लागलेली भगवंताची साधना करण्याकरता. जसा पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तात्काळ त्याला मृत्यू आहे, बरोबर, तसं भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त व्यवहार करत असताना, भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त व्यवहार करत असताना अशी अंतःकरणामध्ये तळमळ लागावी. युगाहुनी वडील निमिषमाने कै तो कृपा करील नारायण. आईशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै खंड येईल कर्म, केव्हा हे कर्मातून मी मुक्त होईल. हा सर्व खेळ कशाचा आहे? नरदेहामध्ये आलेल्या परमार्थामध्ये आलेल्या जीवाला परमार्थ महाधन आहे हे जोपासण्याकरता, अंगीकृत करण्याकरता केलेला हा या अभंगाद्वारे केलेला उपदेश आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात, त्यांच्याकडे एक साधक आला आणि त्या साधकानं विचारलं, म्हणे तुकोबराय तुम्ही ध्यानमग्न असतात, भंडारा डोंगरावर जातात आणि तिथं चिंतन करतात. आजचं तिसऱ्या दिवस, मला वाटतं दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. भंडारा डोंगरावर नाही का, किती 375 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या औचित्य साधून हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि महापर्वणीचा योग, या योगावर भगवंताचं गुणानुवाद करण्याकरता खरोखरच मानावे उपकार तेवढे थोडे कमीच आहेत. कारण तुकोबरायच एका अभंगामध्ये सांगतात, बरवे झालो आलो येथवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. बरं झालं इथपर्यंत आलो, कारण शरीर केव्हा ठेवावं लागेल केव्हा जाईल याचा नेम नाही. शरीर केव्हा जाईल सांगता येत नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. येथे तर सर्व आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. काय आहे इथं? मी म्हणतो काय नाही. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडसी नारायण. नासे जीव पण भव रोग. काय नाही या ठिकाणी मला सांगा, सगळं दिलेलं आहे. वाढावया सुख
भक्ती भाव धर्म कुळाचार नाम आपण सांभाळतो का? पाहुनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी. या देहाकडे बघितलं आणि भगवंताला आनंद वाटला का हा नक्कीच माझी प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही. पण हा इतका हरामखोर निघाला नाही का, बाहेर आल्याबरोबर कव्हा 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 कव्हा. हे मी काय सांगायची गरज नाही का. गर्भी असता जप सोहमचा निशिदिनी घोकत होता. बाहेर काढियातुनी मजला सत्वरी देवात. न सोडी तुझ्या ध्यानाला का विसरून त्यासी गेला. बाहेर येता सोहम बुलसी लागसी कोहम ध्यान. माते संगे लडी वाळाने खेळई खेळून नाना. स्तनपानी गुंगून गेला का विसरून त्याशी गेला. बाहेर आल्याबरोबर अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा. आणि खरोखरच भाविकाला लागत नाही वारा. म्हणून परमार्थामध्ये यायचं तर भक्ती निश्चिम करायची. भक्तीचे 3 प्रकार आहेत. भक्ताचे 3 प्रकार आहेत, भक्तीचे नाही, भक्ताचे 3 प्रकार आहेत. एक वासर भक्त, गोचिड भक्त आणि एक गोमाशी भक्त. वासर भक्त आहे ना, परमार्थामध्ये शिरकाव झाला रे झाला का लगेच झटपट पदाला जाऊन चिटकतो. देखे उत्प्लवना सरीसा पक्षी फळाशी झोंबे जायचा. इतक्या वेगानं नाही. पाडाला आंबा लागलेला आहे, त्या पाखराला सांगावं लागत नाही, तो बरोबर गेल्याशिवाय राहत नाही. हा वासर भक्त आहे. आणि एक गोचिड भक्त आहे. परमार्थ करतोय हो, बाबांना सोडीत सुद्धा नाही, बाबांना सोडीत सुद्धा नाही, पण कोस मोजल्याशिवाय परमार्थात नाही का? आहे का नाही? मी बाजीराव परमार्थात नाही का? आहे. अंगाला चिटकून देतो का? पद्मपत्र विवांभसा. पाण्यातच कमळ आहे, पण पाण्यापासून मात्र अलिप्त आहे. तसा परमार्थात महाराजांच्या जवळ आहे, बाबांच्या जवळ आहे. लागोनी दी मळ ममतेचा मळ लागून देत नाही. आणि तिसरा भक्त सांगितलेला आहे गोमाशी भक्त. हा बाबांची बी त्याला काही घेणं देणं नाही, परमार्थाचंही काही घेणं देणं नाही. याव दे, फक्त गुंगत राहणार. आवरलं का नाही, आवरलं का नाही, 1 तासात आवरायचंय आपल्याला, आवरलं का नाही. त्याला काही उद्धाराची गरज नाही. म्हणून सांगितलेलं आहे तुझा भाव आहे देव याशी सुलभ. उपाय सांगितलेला आहे. काय उपाय सांगितलेला आहे? साधनाचे सार सर्व 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 साधनाचे सार
सांगितलेलं आहे, सर्व साधन सार सांगितलेलं आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. मग आता हरी कथा हरी कीर्तन ही वाया आहे का? बरोबर आहे का? कीर्तन चांग होय अंग हरी रूप. पण असं सुद्धा एक ठिकाणी म्हणलेलं भजन ते वंगळवाने. मग आता कोणतं घ्यायचं आपण याच्यातलं? अपेक्षित काय आहे आपल्याला? इथं एकच अपेक्षित आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाची. सर्व सुखाचा अधिकारी व्हायचा असेल, सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर नाम साधनेशिवाय तर नको. नाम साधना कशा करता करायची आहे? देवाच्या प्राप्ती करता करायची आहे का ज्ञानाच्या प्राप्ती करता करायची आहे? साधना जी करायची ती देवा करता करायची, बरोबर ना? साधना करत असताना प्राप्ती देवाची करायची का स्वतःची ओळख करून घ्यायची? सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धिस्फुरे हरनिशी, ती वस्तू का मी सांगितलेलं आहे. अजून माऊली सांगतात, स्वयंबुद्धीची बाही रिगाले तयाची सोयच नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वीची बुडाले. म्हणून म्हणले तया स्वांत करण जिता, सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. म्हणजे तो आपल्याहून भिन्न नाही. नव्हे त्याला शोधण्याकरता न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा सायात जावे वनांतरा, सायास जावे वनांतरा, सायात जावे वनांतरा, सायास जावे वनांतरा. ग्राउंड आपलंच आहे, ग्राउंड आपलंच आहे. खिलाडी सुद्धा आपणच आहोत, शिक्सर मारणारे सुद्धा, चौकार हाणणारे सुद्धा, सुद्धा कोणी. म्हणून करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, अंतःकरणामध्ये भाव निर्मळ असावा लागतो. देव नवसाला पावतो का नवस आपल्याला पावतो? सोपी क्रिया आहे का नाही? आपण ज्या देवाला नवस केला तो देव आपल्याला पावतो का आपण केलेला नवस आपल्याला पावतो? बरं जाऊ दे देवाविषयी सोडून. पंढरपूरला वारीला जायचंय, वारीला जात असताना आपण देवाकडे जातो का देव आपल्याकडे येतो? आपल्याकडे नाही येत का? बरं असलेला देव जातो का नसलेला देव जातो? का त्याला जर बघितलं तर सुख झाले हो साधने, पण तो बघावा, कळावा, लक्षात यावा आणि ते माझंच प्रतिबिंब आहे हे लक्षात यावं. आरसा घेतला आणि असा मुखासमोर धरला, आता आरशात जे प्रतिबिंब दिसतंय ते प्रतिबिंब कोणाचं आहे? आरशाचं आहे का आपलंच आहे? मग आपण आरसा माध्यम बनवलंय, पण पाहतो कोणाला?
कोणाला पाहतो? स्वतःला पाहतो. दिसतो कोण? परमार्थ करतो कोण? अनुभूती येते कोणाला? छोटे छोटे वाक्य आहे, बारीक अंतर्मुख होण्याचा विषय आहे. परमार्थ करण्याकरता फक्त अंतःकरणामध्ये जिज्ञासा लागते. जसं गायन करण्याकरता स्वर ज्ञान लागतं, बोलण्याकरता स्वर ज्ञान लागतं. आणि जर स्वर ज्ञान नसेल तर गाता येईल? तेनीची गावी माझ्यासारख्याने ये रे हरी हरी म्हणावे, हा नसलेला खाटा डोबा आहे. सांगायचा मुद्दा, व्यवहार चांगला होण्याकरता, इच्छित वस्तू प्राप्त होण्याकरता भाव सुद्धा योग्य लागतो. आणि तो योग्य भाव आपल्या ठिकाणी असेल तर नक्कीच अनुभूती आल्याशिवाय राहणार. एक नित्य व्यवहारातलं जर उदाहरण द्यायचं ठरलं, दोघी बहिणीचे बरोबर लग्न झाले एका मंडपात. आता कर्म धर्म संयोगाने त्यांच्यामध्ये ते लग्न सोहळा पार पडला, सगळं झालं, येती जाती झाली, सगळं झालं. एक नांदली आणि एक जीच हळद फिळून आली तर उजून गेलीच नाही. आता जी नांदली तिचा संसार, आणि जी नांदलीच नाही, लग्न झालं नाही की तिचं, मग का सफल झाली नाही? नांदली नाही. तसं परमार्थात माळ घातली नाही का? माळ घातली नाही का? घातली. पण एक भक्ती मार्गाला लागला माळ घालून, आणि एक चोर मार्गाला लागला माळ करीचे. कोणाची सफल होईल? तशी तद्वत तुमची आमची गत झालेली आहे. अपेक्षा आहे मात्र, पण कशी आहे तर गोचिड भक्तासारखी. पाहे पहा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदरा आड, परी ते अहेरुनी गोचिड अशुद्ध शिवी. काशेला आहे, गाय धमाधमा दूध देते, पण वासराने झटका मारला, वासराने हुमणा मारला का गाय पाहणं दे, आणि हा गोचिड तिथंच चिकटलेला आहे. त्याला दूध मिळायला काही हरकत आहे का? तो काशेला नाही का? तसा मी बाबांच्या जवळ नाही का? पण चिटकत का नाही? कारण मधी एक पडदा ठेवलेला आहे, आणि तो पडदा म्हणजे मी आणि माझं, आणि ते तर विसरायचंय. मग मी सांगता, मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. ज्यानं मी आणि माझं काढून टाकलेलं आहे, या संकल्पनेतून जो दूर झालेला आहे, त्याच्याकरता त्रिअक्षरी मंत्र सोपा. म्हणून त्यानं सारखं विठ्ठल 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 म्हणत राहावं. म्हणा विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम, कृष्णदेव बाबा, सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज. म्हणून सर्व साधनाचं सार जर एक असेल तर ते फक्त काय आहे? नामच आहे. काय होतं त्या नामानं? भव सिंधू उतरी पार. आता भव सिंधू या शब्दाचं जर व्याख्यान करायचं ठरलं तर फक्त माया आहे. भव सिंधू म्हणजे माया. मी माझ्या कल्पनेने काहीसा झालो से अंध. नाही बरोबर का? मी आणि माझं ममत्व, यालाच भवसागर म्हटलेलं आहे. जोपर्यंत मी जात नाही, जोपर्यंत राबल्या जात नाही, रापल्या जात नाही, तोपर्यंत आंबट कैरी गोड
होत नाही. आंबट कैरी गोड लिंबू असू द्या, लिंबाचं लोणचं घाल, रापल्यानंतर गोड लागतं. तसं साधना केल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही. आणि ती प्रचिती येण्याकरता इतर जे साधना सांगितलेले आहेत, योग याग, योग याग तपे, योग याग तपे, हो योग याग तपे, योग याग तपे, शब्द या अर्थाने तुकोबरायांना अभिप्रेत असायला पाहिजे का नरदेहामध्ये आलेल्या जीवाकरता योग महत्वाचा आहे, संयोग योग महत्वाचा आहे. आंधळ्याच्या टावळीत कधी कावळा सापडत नाही, पण योगायोगानं, बरोबर ना, तर तो योग आहे असा एक अर्थ निघतोय. आणि दुसरा एक अर्थ निघतोय, ज्ञानोबा माऊली सांगतात, योगाची या वाटा निघाले गा सुभाटा, दुःखाचाच वाटा त्याच्या भागाला आलेला आहे, तो योग सांगितलेला आहे. आणि पुढे याग सांगितलेला आहे, याग म्हणजे यज्ञ, बरोबर ना, याग म्हणजे यज्ञ. पण या विचाराचा खंडन जगद्गुरु तुकोबरायांचे आवडते भक्त, आवडते शिष्य, का ज्यांच्या करता उपदेश करण्याकरता, अनुग्रह देण्याकरता वैकुंठातून आले होते निळोबाराय, त्यांनी या विचाराचं खंडन केलं. आणि ते सांगतात, यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, याग स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती, अने करू अहंकारा बोहरी, हो तले आनंदाची सापडली वेळ, तले आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ. यज्ञ याग करण्याकरता ज्ञान गर्व अभिमान वाढतो. दुसरी बाजू खर्चाची बी आहे, इतकं सोपं राहिलेलं नाही. सोंडी, हत्तीच्या सोंडेनं यज्ञाकरता तुपाची धार लावा लागते. आता चमचन येत आहे खायला, ते बी नाही का बळजबरीनं असते.
ती बी गावरानच आहे असं काही सांगता येत नाही. म्हणजे ते काय खरं नाही. पण साधना करत असताना ही मोठे शत्रू आहेत. माऊली सुद्धा मला वाटतं 13वे अध्याय सांगतात, योगाची या वाटा रे घाले गा सुभटा तयाच्या भाग, नाही का. आणखीन एक आहे पा, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे भजन मार्गीचे मार्ग जे, अशी उभी आहे पा. कारण भजनाला सुद्धा जाऊन देत नाहीत हे काम क्रोध. आणि हे कोणत्या जातीचे आहेत, कुणीकडून आलेले आहेत सांगता येत नाही. त्यांचा येण्याचा रस्ता कोणता आहे सांगता येत नाही. पण आल्याशिवाय राहत नाही. कुठून येतो काम, कुठून येतो क्रोध, नाही का, कुठून येतो द्वेष, त्याचं उगमस्थान काय आहे. तर ज्या ठिकाणी भगवत चित स्वरूप, आनंद स्वरूप, अशा प्रकारचं जे भगवंताचं स्वरूप आहे, त्याच स्वरूपाला हो ममतेचा पडदा आडवा आला, मल विक्षेप आवरण दोषानं त्याला पछाडलं रे पछाडलं का या काम क्रोधाला सुरुवात होत असते. म्हणजेच योग यागाने तुम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही, तर कशानं होईल, फक्त नाम साधनेनं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या अभंगामध्ये एक साधनाचं सांगितलेली आहे. आणि साधना कशा करता सांगितलेली आहे, तर साध्यापर्यंत पोहोचण्याकरता. आपलं साध्यच ठरलेलं नाही. साधनं भरपूर मिळालेत पण साध्य ठरलेलं, साधनं भरपूर आहे. एसटी मध्ये बसला, प्रवासाला निघालेला आहे, पण तिकीट कुठलं काढायचं ठरलेलं नाही. म्हणजे त्याला कुठं उतरायचंय माहित नाही. तद्वत नरदेहामध्ये माया मोहामध्ये गुंतलेल्या जीवाची, ती माझ्यासारख्या जीवाची ती काय झालेली आहे, फसगत झालेली आहे. नाव काय आहे माहित नाही, जात काय आहे माहित नाही. कोणी विचारलं तर काय सांगावं, माहितीच जर नाही. ज्ञानोबा सांगतात, उपजलिया बालकाशी नाव नाही तया पाशी, ठेवेलिया नावेशी उदेत उठी. तसं तुम्हा आम्हाला आई बापाने ठेवलेलं नाव आहे, पण ते नाव माहित नाही राहिलं. असं कधी झालंय का? नाही ना. असं कधीच झालं नाही का माझं नाव काय आहे मी विसरलो, असं झालं कधी? मग त्याला जसं माणूस विसरतच नाही ना, तसं ज्यानं आपल्याला जगवलं आहे ना, जो आपल्याला जगवतो आहे ना, झोपेतून कोणा जाग केलं, मी उठलो, पण तुला उठवणारा कोण आहे त्याचा कधी विचार केला का? नाही का. मला जाग आली, मी झोपलेलो होतो, पण जाग आल्यानंतर सांगतो काय गार झोप लागली होती. आता गार झोप कोणाला लागली होती कधी विचारलं का? ही आपली कमीपणा आहे. आपला भक्ती करणाराचा हा कमीपणा आहे. आणि तो कमीपणा जर भरून काढायचा असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही. म्हणून तर तुकोबराय एका अभंगामध्ये सांगतो, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, 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 एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. आणि
माझे सारा मोरून यावा तुझ्या 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 माझे म्हणून तुकोबाराय सांगतात ज्ञानोबा माऊली समज नामा परती तत्व नाही रे अन्यथा. म्हणून सतत काय करावं, सततन कीर्तयंतो मा ध्यायंत उपासते श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानीनाम. हे तत्व सांगितलेले आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एक नामाचं चिंतन जर केलं तर काय होणार नाही. कारण जे प्रतिबंध आहेत, जे योग यागादी कर्म सांगितलेले आहेत त्याचं निर्दळंक मोडवनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही येथे. मग आता मला सांगा, हे सगळं कळण्याकरता लक्षामध्ये येण्याकरता अनेकाची संगत कामाची आहे का? हिराजी महाराज सांगतात एकांताला एकासाठी दळण दळी ते पहाटी. हिराजी महाराज सांगतात एकांताची प्राप्ती करून घ्यायची आहे तर लोकांताला सोडावं लागेल. म्हणून एकांताला एकासाठी, एकांत असावा पण एकासाठीच असावा. एका म्हणजे त्या भगवंता करताच असावा. नाही का? आता या वाक्यात सुद्धा कमी पण आहे बरं का. एकांत असावा पण त्याच्यासाठी असावा असं म्हणणं सुद्धा कडवटपणाच आहे. कसं पहा, कारण जो ठरवतो आहे एकांतामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे, जो ठरवतो आहे तोच भगवंत आहे ना. मग त्याच्यासाठी म्हणण्याची गरजच नाही ना. मग एकांतामध्ये जाऊन कोणाला शोधायचंय? आपल्याला शोधायचंय. वस्तू हरवली कोणाची? आपली. मग ज्या ठिकाणी पडली आहे त्या ठिकाणी शोधावं. नाही का? सुई घरात हरवली, शोधते आहे इलेक्ट्रिक पोल खाली रस्त्यावर, कशी सापडल? हरवली घरात आणि शोधते कुठं? अंगणातल्या बल्ब खाली. सापडल का? तद्वत आपलं प्रापंचिकाचंही जिन तसंच झालेलं आहे. आपली वस्तू आपल्या जवळच आहे. जुन्या लोकांची म्हण सांगू का? डोंगा खाली आणि चंबरपूर कुठे आरी आपल्याच आरी. काय यार, आरी. आरी म्हणजे शत्रू, आरी म्हणजे संकट. कुठं आहे ते? आपल्याच जवळ आहे. त्या संकटाचं पारिपत्य करायचंय, त्या संकटाचं निर्दाळन करायचंय आणि त्याला आम्ही साध्य करायचंय. कसे बोटाने दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला. म्हणून तर मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकाने. म्हणून परमार्थ करायचा असेल तर ज्ञानाने करावा, वैराग्यानं करावा, त्यागानं करावा, आसक्तीनं करू नये. आसक्ती ही दुःखाला कारण ठरलेली आहे आणि त्याग हा मोक्षाला कारण ठरलेला आहे. तुम्ही आम्ही त्यागी आहोत हो, पण वैतागलो म्हणून त्यागी येत. बरोबर ना? तुम्ही आम्ही त्यागी आहोत पण वैतागलो म्हणून त्यागी आहोत. आता घराचं तोड पाहत नाही बा मी. काय का नकोस जिनं झालेलं आहे? तुझं नकोस झालं का त्यांना नकोस झालेलं आहे? अडगळ कुठं आहे? जितक्या प्रेमानं जवळ होते आता तितक्या प्रेमानं जवळ आहेत का? ती गोडी आहे का?
त्या गोडीमध्ये अंतर का पडलं? हा पूर्णपणाने ओळखीला, तिनं हा पूर्णपणाने ओळखीला का हा कोणत्या चालीचा आहे. जोपर्यंत हा ओळखत नव्हता तोपर्यंत लय सांभाळला गेला. कामाला जाऊन याचं पोट भरलं, रोज खुरपायला जायची पण याचं पोटच भरलं. पण आता खऱ्या अर्थानं कळाला. मग आता त्याग झाला का नाही? आपला त्याग तसा आहे. म्हणून त्याग मोहाचा करावा, ममतेचा करावा, अहमपणाचा करावा. आणि काय व्हावं? अहम, वाचा, चित्त आणि अंग देवोनिया शरणरीघ. अशा प्रकारे जर भगवंताच्या अनुभूती करता, प्राप्ती करता म्हणत नाही बरं का, अनुभूती करता. भगवंत प्राप्तच करायचा नाही महाराज, तो प्राप्तच आहे. त्याला शोधण्याची गरजच नाही, तो जवळच आहे. नव्हे नव्हे तेच तू आहेस, तेच तू आहे तत्वमसी. फक्त तू व्यापक तुझा भाव ठेव. हे विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झालो. वा वा वा, आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण त्या भगवंताची प्रीती ओळखण्याकरता, त्या भगवंताला आपलंस करण्याकरता कोंडू कोंडू धरीन जीवे, देह भावे पूजीन. म्हणून आतापर्यंत जे आपलं आयुष्य गेलेलं आहे, झालं गेलं कृष्णार्पण करा. झालं गेलं आयुष्य कृष्णार्पण करा. पण आता वर्तमान स्थितीमध्ये आहे त्यानं काय? लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वावग्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. म्हणून साधना करायचीच असेल तर ती नामाची करावी. आणि ते नाम कोणतं आहे? एकदा आपण भजन करू. विठोबा रखुमाई, आलं एकदाच. आता बांधवा लढायचंय फक्त, ठीक आहे. म्हणून सर्व साधनाचं सार काय सांगितलेले आहे? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. त्या नामाच्या व्यतिरिक्त येणे सोसे मन, झाले हाव भरी परत माघारी. ऐसा घे कार्य संन्यास, करी संकल्पाचा नाश. माणिक शेतकरी गोरक्षनाथाने फक्त त्याला काय मागितले? तू लय देतो, माझंच खाल्लं मला सांगतो मी आता तुझ्यावर प्रसन्न झालो, मग काय मागायचं ते? अरे माझं अन्न खाल्लं, माझ्याच घागरीतलं पाणी पेला आणि मला म्हणतो काय मागायचं ते माग, मी प्रसन्न झालो. अरे हलकटा म्हणे तूच माग ना, मला काय मागायचं ते? गोरक्षनाथ महाराजांनी विचार केला, म्हणे काय बरं आता तू म्हणतोयस तर काही नको देऊ म्हणे, तुझं मन दे मला फक्त. म्हणे मन द्यायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे मनात जे येईल ते करायचं नाही, मनात जे येईल ते करायचं नाही, एवढंच त्या मनाला सांग. तो अजून घरी गेला नाही, मन दिलं ना त्यांनी, तो अजून घरी गेला नाही. आपण दिलं कृष्णदेवाचे आपण झालोत का? विठ्ठल बाबांचे आपण झालोत का? नाका का होईना दज्ञेश्वराचे, नाका का होईना खिचडीचे, नाही का? येथे उपकारासाठी हो
त्याच्याकरता ते आलेले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून त्यांचं खरं करण्याकरता झाडू संताची मार, आडराणी भरले जे उच्चेष्टाचा भाग, शेष उरला तो शिव. म्हणून एक जीवाला उपकृत करून घ्यायचा असेल, भगवंत आपलासा करायचा असं म्हणतच नाही. भगवंताची अनुभूती घ्यावी, भगवंताला ओळखावं, नाही का. आणि मी तर याच्याही पुढे जाऊन असं सांगतो, फक्त ज्याचं पांडुरंग नाव आहे, ज्याचं सीताराम नाव आहे, ज्याचं राजाराम नाव आहे, ज्याचं राघव नाव आहे, ज्याचं राम नाव आहे, नाही का, त्याने काहीच करू नका, फक्त त्यानं त्याचं नाव सार्थकी लागल एवढंच करा. विष्णू आहे ना नाव, विष्णू सारखं वागा. श्रीराम आहे ना, श्रीरामासारखं. काहीच करू नका बाकीचं. आपल्या नावाला ओळखा, आपल्या नावाला ओळखा, आणि त्या नावाला ओळखून या भवसागरातून तरुण जाण्याकरता या नावेवर, नामरूपी नावेवर आरोढवा. भवसिंधूत तरुण जाण्याकरता वेळच लागत नाही. त्याच्याकरता फक्त जप सांगितलेला आहे. विठ्ठल 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 हा जप सांगितलेला आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुका मने जपा, तुका मने जपा, तुका मने जपा, तुका मने जपा, जपा तुका मने जपा, मंत्र
जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। तुकोबरायांच्या या अभंगावर यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला। या अभंगावर अनेक ज्ञानाने अनेक योगानं अनेक विविध प्रकाराने अंगाने या अभंगाचं विवेचन करणारे महात्मे आहेत। मी माझ्या अल्पमतीप्रमाणे माझ्या बुद्धीला स्वात्मसुख निवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ बाबांनी आणि कृष्णदेव बाबांनी जी चालना दिली त्या चालनेच्या कृपे करून बोलण्याचा प्रयत्न केला। अर्थ मी सांगितला असाच आहे असा माझा काही अट्टहास नाही, माझा दावा नाही का। बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा महाराज तुम्ही सिद्ध। कारण या ठिकाणी महिन्याच्या एकादशीला नित्यनेमाने वारीला हजर असणाऱ्या माता माऊली गायक वृंद नाही का सर्वच आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे गुरुवर्यांची कृपा म्हणजे कृष्णदेवांची कृपा, नवनाथ महाराजांची कृपा अशी की या परमार्थ क्षेत्रामध्ये टिकून धरावलं आहे, बरोबर ना। कारण अंतःकरणामध्ये ती जिज्ञासा निर्माण होण्याकरता
संतांची संगती कशी बाई मला घडली, देहातच देव मला पंढरी दावली. अशा प्रकारे कृपा करणारे कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना आपण सरून जाऊ पण त्यांची कृपा सरणार नाही. म्हणून त्यांच्या कृपेनं मृदंगाचार्य ओंकार स्वामी नाही का, निलेश महाराज, अनिकेत भाऊ, नाव रोजचे परिचितले माणसं, सर्वांच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं यथामती बोलण्याचा प्रयत्न केला. शिर टाकळीवरून आमचे मोहन महाराज आले, अत्य आनंद झाला. तुम्ही तर आहेत, अरुण भाऊ बी सुद्धा आहेत. यांचा माझा संपर्क 1-2 वेळेस आला कुठं, पण माझा काय आठवत नाही, तुमचाच आले. सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न केला. तुमची मर्जी माझ्यावर आहेच हे काय सांगण्याची गरज नाही, कारण तुमची कृपा नसती तर मला इथं आमंत्रण केलंच नसतं. ज्या अर्थी मला आमंत्रित केलेलं आहे त्या अर्थी तुमची सर्वांची मर्जी माझ्यावर आहे आणि अशीच मर्जी माझी तुमच्यावर टिकून राहावी एवढीच मागणी गुरुवार्यांकडे करायची, दज्ञेश्वराकडे करायची. आणि या ठिकाणी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे विनवितो असे या न्यायानं झालेली सेवा गुरुवार्यांच्या चरणी तुम्हा सर्वांच्या श्रोते वर्गांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल.